श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येतेच। महिना तसेच वारानुसार अमावास्या तिथीला महत्त्व असते। तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते। सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे। सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं। हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं। सोमवती अमावास्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य, सुख, यश, समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं। पंचांगानुसार फाल्गुन अमावास्या 8 एप्रिल रोजी आहे। ही अमावास्या 8 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होईल, तर त्याच दिवशी रात्री 11:50 समाप्त होईल। सोमवती अमावास्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे, पूजा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरातनं ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे। ही वस्तू घरातनं बाहेर फेकून दिल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, ते सर्वसुद्धा दूर होणार आहेत, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। तर ह्या सर्व प्रकारच्या समस्या का उद्भवतात, तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये येत असतात। तर समस्या म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही। आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, आजार पण येत असेल, त्याचबरोबर मुलं अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे, खूप शिकलेली मुलं आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, तर अशा प्रकारच्या जर समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतील किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, तर त्यामुळे पण तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं खूप चिडचिड करतात, कटकट करतात। तर ह्या सर्व समस्यांपासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल, तर अमावास्यासारखी तिथी कोणतीच नाही। कारण अमावास्या तिथीमध्ये आपण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, इडापिडा आहे, करणीबाधा आहे, ही सर्व आपल्या घरातनं काढून टाकण्याकरता जेवढे जास्त उपाय करतात, त्याचं 100 पटीने जास्त आपल्याला चांगलं फळ हे प्राप्त होत असतं। तर हा जो उपाय आहे तो आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनाची जी वेळ असते त्याच्या अगोदर करायचा, म्हणजे 6:30 वाजायच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा। म्हणजे तुम्ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात। आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातला जो शेवटचा कोपरा आहे तिथे जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे, आपल्याला झाडू घ्यायचा आणि तो झाडू आपल्याला जमिनीला टेकवायचा आहे। एकदा झाडू आपण जमिनीला टेकवला की आपल्याला तो उचलायचा नाही आहे, तसाच फरफटत जे आहे आपल्या संपूर्ण घराचा आपल्याला कचरा हा काढायचा आहे। एका कोपऱ्यापासून सुरू केल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आपल्याला तो झाडू फरफटत आणायचा आणि तो जेवढा पण कचरा असेल तो आपल्याला एखाद्या कागदामध्ये भरायचा आहे किंवा एखाद्या सुपलीमध्ये भरायचा आणि आपल्या घराच्या लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचा आणि हा झाडूसुद्धा आपल्याला काही वेळाकरता आपल्या घराच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे। अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, हा उपाय केल्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे, जी नकारात्मकता आहे, त्याचबरोबर जे दोष
दोष आहे, दारिद्र्य, हे सर्व आपण ह्या उपायाने आपल्या घरातनं बाहेर काढून टाकत असतो. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते, दोष नसतात, दारिद्र्य नसतं, तर त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते. अतिशय प्रभावी असा उपाय, अतिशय सोपा उपाय, पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं. अमावास्या तिथीला हा उपाय करायला खूपच महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक अमावास्येला जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा आगमन हे होणार आहे. म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी दिवाबत्ती किंवा माता लक्ष्मीची आगमनाची जी वेळ असते त्याच्या अगोदर करायचं. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.